पण मेन घेतलेली आहे. आता काय तुमची पुढची मागणी असेल, काय मागणी असेल? काय करतो खूप वर्षाच्या शाळेच्या वतीने त्यावेळेस मी आता लक्षात आलं खूप मानसिक त्रास दिला गेला, आत्महत्या केलं गेलं शाळेकडून, शाळेतल्या शिक्षकांकडून आणि शाळासुद्धा तेवढी जबाबदारी आहे. शाळेनं लक्ष ठेवायला पाहिजे. मी आता रिपोर्ट घेतला हे देशासाठी नवीन सरकारला समितीनं अहवाल दिला आहे की त्याच्यामध्ये शाळा ते 4-5 शिक्षक आमचं चालू आहे ना आधी हेच जबाबदारी म्हणून ते कुटुंबाकडून आपण अहवाल घेऊन सुद्धा चालू आहे समितीनं राज्य सरकारनं समिती आणि दिलेला हा अहवाल यानुसार तरी गृहमंत्री अमित शहा साहेबांनी आता तरी शौर्य पाटलावरती मरणोत्तर तरी अन्याय होऊ नये ही आमची आज तरी अपेक्षा आहे. सगळ्या आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा पर्यंत त्यानंतर कोणत्या शाळेवरती सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे. पुरावे नष्ट करण्याची खूप शक्यता आहे. आरोपी जर अटक केली जर असं झालं नाही आणि 8 दिवसाच्या आत तसं तर उद्यात अटक करायला पाहिजे, पण 8 दिवसाच्या आत जर आरोपीला अटक केल्यानंतर नावीला जमतो. आम्हाला 8 दिवसानंतर सगळ्यांना एकत्र येऊन पुढील आंदोलनाची तारीख करावी लागणार. त्याला आमचा नावीला आहे. आणि एक गोष्ट मी त्यांचे मिशनरीचे पोस्ट अध्यक्ष असते किंवा पोस्ट आंतरराष्ट्रीय त्यांनी सुद्धा सांगणं खूप गरजेचं आहे की आरोपींना अटक करा. त्यांनी उलट साक्षीदार या प्रकरणात व्हायला पाहिजे की शौर्य पाटलाला मानसिक त्रास देऊन या 4-5 आरोपींनी त्रास देऊन हेच त्याला जबाबदारी ती हत्याची. आमचं आत्महत्या आणि त्याला म्हणणारच नाही आहे ती हत्याची. आणि असं झालं नाही तर एक गोष्ट त्यांनी लक्षात ठेवावी की राज्यात आणि राज्याच्या बाहेर दिल्लीच्या बाहेर सुद्धा महाराष्ट्रापर्यंत आसपासच्या राज्यात यांच्या उपशाखा आहेत. आम्हाला पुन्हा नाक दाबायची वेळ येऊ देऊ नका. आणि गृहमंत्री साहेबांना माझ्याकडून बरेच विनंती करून सांगते की मी आज तुम्हाला साहेब म्हणून करतो, कारण मला गरीब माझ्या समाजाच्या लेकराला न्याय पाहिजे. त्याच्यात मला तुम्ही जातीवाद आणू नये अशी माझी अपेक्षा. ते मराठ्यांचं लेकरू आहे म्हणून जर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेब जर न्याय देणार नसतील, तुम्ही याच्यात बी जर जातीवाद करणार असाल तर पुढचं आंदोलन आणि पुढची भाषा ही तुम्हाला मग परवडणारी नसणारी. मी सांगतो मी आज न्याय आणि न्यायाच्या भूमिकेतून कुटुंबाच्या वेदनेशी मी एकरूप म्हणून फक्त अपेक्षा करतो. अशा गोष्टी महाराष्ट्रात जर अशी चुकी केलेली असते ना तर देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री ताबडतोब कारवाई करून आरोपीला अटक करतात. इथं काय प्रॉब्लेम आहे का? भारताच्या बाहेर आहे का दिल्ली? ही कोणती सिस्टम आहे? आणि अमित शहा साहेबाला गोड लागतं का? मराठ्यांचं एक पोरग नेलंय म्हणून मरू द्या, आम्ही आरोपींना नाही अटक करणार म्हणजे आनंद वाटतो का? महाराष्ट्र तुमच्या पक्षाच्या उभा राहतो, महाराष्ट्र तुमच्या पक्षातल्यांना निवडून देतो, त्यावेळेस तुम्हाला चालतं मराठ्याचं लेकरू आमचं इथलं गेलं तर त्याच्यात सुद्धा तुम्ही राजकारण करणार किंवा जातीवाद करणार. ही अपेक्षा अमित शहा साहेब आम्हाला नाहीये. मोदी साहेबांनी सुद्धा याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. हे काय प्रकरण चाललंय नेमकं? शौर्य पाटलांचं नेमकं प्रकरण काय? गुन्हा दाखल झाला आहे तरी आरोपी अटक नाही. त्याच्यानंतर तुम्ही समिती बसवली, समितीचा सुद्धा अहवाल आला. केंद्रीय तिथले गृहमंत्री, तिथले पंतप्रधान मोदी साहेब, तिथले ते मुख्यमंत्री यांना कळत नाही का ते अहवाल आहे मराठीचं आहे म्हणून मरू द्यायचं असं काही उद्देश तुमचा कसा असेल तर सांगा. आम्ही तुमची मुंबई तुंबू शकतो, आम्ही मुंबई बंद करू शकतो, पुरा महाराष्ट्रही येऊ शकतो. तुम्ही असं समजू नका की हे घर आहे म्हणून मराठ्यांचं पोतं नेलं म्हणजे ते बलिदान असं व्हायला देतं. आम्ही वायाला जाऊ देणार नाही. अमित शहा साहेब हे समजून घ्या. अधिवेशन